बळीराजा संकटात आहे। त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा आपण ठरवलं की मराठवाड्यामध्ये अन्य अनेक ठिकाणी आपला बळीराजा संकटात आहे, आपत्ती आहे। आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्या ठिकाणच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मी सांगितलं, तुम्ही आपापल्या भागात शेतकऱ्यांना बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी तिकडे थांबा, त्यांचा दसरा तुम्ही साजरा करा आणि आपण मुंबई आणि ठाण्यापुरता हा दसरा मेळावा मर्यादित केला। खरं म्हणजे आज आपण पाहतोय की बळीराजा संकटात आहे, बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आहेत, त्याचं दुःख मोठं आहे, त्याची शेती वाहून गेली आहे, त्याची जमीन खरडून गेली आहे, पशुधन वाहून गेलंय, घरांची पडझड झाली आहे। स्वतः मी बांधावर जाऊन आलो, मी डोळ्याने पाहिलं त्यांचं दुःख, डोळ्याने पाहिले त्यांचे अश्रू। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे, कारण बाळासाहेबांनी आपल्याला सांगितलंय 80% समाजकारण, 20% राजकारण। आणि म्हणून हा गुरुमंत्र, हा मूलमंत्र जो शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दिलाय, आपण एक व्रत कधी सोडलं नाही आणि कधी सोडणार नाही। आणि म्हणून यावेळेस आपण पाहिलं की अनेक शिवसैनिक तिकडे मदत करतायत, मदतीच्या गाड्या पोचतायत। जिथे संकट तिथे शिवसेना, जिथे आपत्ती तिथं शिवसेना। आणि मगाशी गुलाबरावनी सांगितलं की जिथे संकट, इर्षाळवाडीचं उदाहरण त्यांनी दिलं, जिथे संकट तिथे हा तुमचा एकनाथ शिंदे धावून गेल्याशिवाय राहणार नाही, हे आपलं धोरण आहे। आणि म्हणून आपण मदतीचं धोरण हेच शिवसेनेचं धोरण आहे। जेव्हा जेव्हा आपत्ती येते तेव्हा तेव्हा त्यांच्या मदतीला धावून जाण्याचं काम शिवसेना करते आहे, हे आपली जबाबदारी आहे। खरं म्हणजे महापुरामुळे बळीराजा पूर्ण कोलमडून गेला आहे, परंतु आपण सर्व त्याच्या पाठीशी उभे आहोत, आपण त्याच्या मागे आहोत, सरकार त्याच्या मागे आहे। आणि म्हणून कुठल्याही अटी शर्ती सगळ्या बाजूला ठेवून यावेळेस मंत्रिमंडळात देखील मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये बळीराजाला आपण मदतीचा हात, त्याला आधार दिला पाहिजे। आणि म्हणून जे काही या परिस्थितीमध्ये संकट मोठं आहे, लोक आम्हाला सांगत होती अनेक वर्ष आम्ही कधी एवढा पाऊस पाहिला नाही, अनेक वर्षात कधी एवढं संकट आम्ही पाहिलं नाही, सगळं उद्ध्वस्त